नमस्कार. दक्षिण काशी वाई या ठिकाणी प्रथमच लघुकुंभ आयोजित करण्यात आलेला आहे. लघुकुंभामध्ये सेवा देणारे सेवाधारी श्री अनिलजी आत्ता आपल्या समवेत आहेत. तर लघुकुंभ आयोजित करण्यामागे नक्की काय उद्देश होता ते श्री अनिलजी आपल्याला सांगतील. अनिलजी हे स्वतः ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक आहेत आणि गेले अनेक वर्ष ते वाईमध्ये ज्योतिषशास्त्राबद्दल मार्गदर्शन करत असून सर्व क्षेत्रातील व्यक्ती त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत आहेत. आता अनिलजी आपल्याला थोडक्यात सांगतात. आजकाल समाज भरकटलेला आहे, समाजाची दशा होते, दिशाहीन झालेला आहे. भौतिक सुखामध्ये आपण जगत आहोत भौतिक जगामध्ये. तर आता थोडे काही दिवस या ठिकाणी येऊन अध्यात्माची रुची वाढण्याकरता हा लघुकुंभ महत्त्वाचा ठरेल अशी अपेक्षा आहे. तरी याबद्दल श्री अनिलजी आपल्याला मार्गदर्शन करतील आणि त्याबद्दल सांगतील. तर आता आपण प्रत्यक्ष सेवा देणारे अनिलजी यांच्याशी बातचीत करूया. अनिलजी, जय श्रीराम. दक्षिण काशी वाई या ठिकाणी प्रथमच हा लघुकुंभ आयोजित करण्यात आलेला आहे. तर हा लघुकुंभ जो आयोजित केलेला आहे त्या संदर्भात आपण काय सांगू शकाल? कारण आत्तापर्यंत उज्जैन, प्रयागराज आणि नाशिक या ठिकाणी आपण महाकुंभ पाहिलेला आहे. तर वाईमध्ये प्रथमच हा लघुकुंभ होत आहे. तर त्याबद्दल आपण काय सांगू शकाल? नमस्कार, आगतम स्वागतम सुस्वागतम. या दक्षिण काशी येथील या पवित्र वाई नगरीमध्ये आज हा जो लघुकुंभ मेळा आयोजित केलेला आहे आणि त्याचा आज 5वा आणि समारोपाचा दिवस आहे. गेली 5 दिवस अतिशय उत्स्फूर्तपणे आम्ही येथील सर्व आयोजक, संयोजक, सेवाधारी आणि अनेक प्रकारचे कार्यकर्ते आम्ही सगळे अतिशय रात्रंदिवस चांगल्या पद्धतीनं इथं झटून हा कुंभमेळ्यासाठी आम्ही आमचं योगदान करतो आहे. आज आपल्या सर्वांच्या भाविकांच्या मनामध्ये असा प्रश्न येणं साहजिक आहे की हा लघुकुंभमेळा म्हणजे नक्की काय आहे. जर आपण थोडंसं पाठीमागं जाऊन पाहिलं तर आपल्याला पुराणामध्ये माहीत आहे की ज्यावेळेला समुद्र मंथन झालं आणि त्याच्यामधून जे अमृत निघालं, त्या गरुड ज्यावेळेला तो अमृताचं कलश घेऊन जात होता त्यावेळेला त्याच्यातून काही 4 ठिकाणी जे काही थेंब पडले त्याच्यामध्ये प्रयागराज आहे, उज्जैन आहे, वाराणसी आहे आणि नाशिक आहे. तर अशा ठिकाणी हा अत्यंत मोठ्या प्रमाणावर जो महाकुंभमेळा भरतो तर त्याचं एक छोटंसं स्वरूप म्हणजे हा लघुकुंभमेळा. या लघुकुंभमेळ्यासाठी इथं उपस्थित असलेले अटल महामंडलेश्वर श्रीयुत बटुकेश्वर नंद गिरीजी महाराज, परमपूज्य डॉक्टर अनंत घोष महाराज, योगेंद्र गिरीजी, गुरु बटुक गिरीजी महाराज यांनी ही संकल्पना इथं लघुकुंभमेळ्याची मांडली. तर लघुकुंभमेळ्याचं वैशिष्ट्य असं आहे की आज आपण पाहतोय की आज वाईमध्ये अत्यंत पवित्र अशी ही कृष्णा नदी वाहतीये आणि या कृष्णा नदीच्या तीरावर हा लघुकुंभमेळा इथं भरलेला आहे. तर आपण जर बारकाईने ह्या गोष्टीचा अभ्यास केला तर आपल्या असं लक्षामध्ये येईल तर कुंभ म्हणजे काय आहे. तर कुंभ म्हणजे एक मातीचा रिकामा घडा आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही जल भरलेला आहे. त्याचं प्रतीक ते कुंभ आहे की जसं आमचा हा देह हा सुद्धा एक कुंभ आहे आणि हा देह पंचमहाभूतांनी बनलेला आहे. जसं ह्या देहाला अतिशय चांगल्या अन्नाची गरज असते तसेच या संपूर्ण विश्वाला तारण्यासाठी अध्यात्माची गरज असते. तर त्याच्या अनुषंगानं या छोट्या वाई शहरामध्ये आज हा लघुकुंभमेळा आयोजित केलेला आहे. त्याचं वैशिष्ट्य असं आहे की या परिसरामध्ये असलेल्या ज्या नकारात्मक ऊर्जा आहेत त्या होम हवन, यज्ञयाग, धार्मिक अनुष्ठान आणि अन्य प्रकारच्या सर्व काही धार्मिक बाबींमुळं त्या नकारार्थी ऊर्जा बाहेर जाऊन इतर एक सकारात्मक ऊर्जा स्थापन होतील, हे त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. याच्यामध्ये कुठलाही राजकीय किंवा कुठलाही हेतू नसून या ठिकाणी सर्व जाती धर्मातील, पंथातील
सर्व लोक इथं एकत्र येतात आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं या कुंभमेळ्यामध्ये सहभागी होतात. मग ह्या कुंभाचं वैशिष्ट्य काय? इथं आलेले जे कोण साधूजन, संत, संन्यासी, नागा साधू, त्यांच्याकडून आम्हाला एक घ्यायला मिळतं की शिस्त म्हणजे काय, कशा पद्धतीनं सेवा करायची, कशा पद्धतीनं या परमपित्या परमेश्वराचा आशीर्वाद मिळवायचा आणि एक सकारात्मक ऊर्जा संपूर्ण या परिसरामध्ये पसरवायची, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आपण पाहतोय की सर्व आबालवृद्ध, लहान मुलं, स्त्री, पुरुष, युवा वर्ग इथं मोठ्या संख्येने येत आहेत आणि तन मन धन अर्पून इथं सेवा करतायत. याच्यासारखं मोठं पुण्याचं काम नाही. आपण पाहतोय आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मोबाईल आणि तंत्रज्ञानाच्या जमान्यामध्ये आम्ही भौतिक सुखामध्ये इतकं गुरफटून गेलेलो आहोत की आम्हाला आमच्या व्यक्तित्वाचं भान उरलेलं नाही. आम्ही कुठं चाललेलो आहोत, आम्ही दिशाहीन झालेलो आहोत, आम्ही भरकटलेलो आहोत. तर अशा वेळेला सनातन आर्य वैदिक संस्कृतीच्या माध्यमातून जर सर्वजण एकत्र येत असतील तर ते फक्त कोण येणार, तर ते सर्व साधू, संन्यासी. आणि ते कुठल्या व्यासपीठावर एकत्र येत आहेत, तर कुंभमेळ्याच्या अनुषंगानं इथं एका व्यासपीठावर येत आहेत आणि इथं अत्यंत चांगल्या प्रतीच्या, चांगल्या विचारांच्या, चांगल्या आचारांच्या, विचारांचं आदान प्रदान इथं होत आहे. ही बाब अतिशय महत्त्वाची आहे आणि ही नाकारून चालणार नाही. आज आपण पाहतोय ज्योतिष या नात्याने जर मी अभ्यासन करून पाहिलं तर आमच्या असं लक्षामध्ये येतं की हे साधू संन्यासी इथं सर्व संघ परित्याग करून इथं आलेले आहेत. मग हा कशामुळं, हा सर्व संघ परित्याग कशामुळं घडला, तर तो केतू या ग्रहामुळं आणि राहूमुळं आम्ही सर्वाच्या दुष्टरूपी मायाजालात अडकलेलो आहोत. आणि जर ज्या पद्धतीनं मी मागाशी म्हटल्याप्रमाणे जशा आमच्या या देहाला चांगल्या अन्नाची गरज आहे तशी आमच्या आत्म्याला अध्यात्माची गरज आहे. आणि जर हे अध्यात्म खऱ्या अर्थाने पूर्णत्वाला न्यायचं असेल तर त्याला या कुंभमेळ्याची, येथील साधू संन्यासांची, येथील धार्मिक अनुष्ठानाची आणि सर्व मंत्र, तंत्र, यंत्र ह्या सर्वांची आज गरज आहे. आणि जर आपण या सगळ्या गोष्टींना, आपण ह्या गोष्टींचा सगळा मागोवा घेतला आणि त्या पद्धतीनं आमची दिनचर्या ठेवली तर मला निश्चित असं वाटतंय की आजचा जो भरकटलेला युवा वर्ग आहे या कुंभमेळ्याच्या निमित्तानं एकत्र येईल. त्यांच्या मनामधील वैरभाव, द्वेष, मत्सर हा बाजूला जाईल. आणि मी एकच इथं सांगू शकतो की आजचा हा लघुकुंभ मेळा पुढच्या पिढीच्या दृष्टिकोनातून एक अतिशय मोठा असा नंदादीप मार्गदर्शक ठरेल. जय हिंद, जय भारत. ओम पार्वतीपते. पूर्व